हाय, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना एक मिक्स भाजीची रेसिपी दाखवणार आहे। सो फ्रीजमध्ये कधी कधी थोडं थोडं सर्व पडलेलं असतं। तसंच थोडा शेवगा होता, थोडं फ्लावर होतं। मग त्याच्यातून मी ठरवलं की त्याच्यात एक बटाटा घालून थोडं सोयाबीन घालून याची सोप्या पद्धतीने, म्हणजे आपल्या घरात जे अवेलेबल असतं आणि ते खूप थोडं थोडं असतं आणि 4-5 लोकांची भाजी बनवायची असते, तर ती भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। सो चला किचनमध्ये। माझ्याकडे ना फ्रीजमध्ये ना थोडं थोडं सर्व होतं। जरा शेवगा होता, जरा फ्लावर होतं। मग मी त्याच्यात ना बटाटा तर असतोच आपल्या घरात, मग बटाटा घेतला, एक मोठा बटाटा घेतला आणि थोडंसं वाटीभर सोयाबीन पण घेतलं। आपण रश्श्यावाली भाजी करणार आहे। वाटणात मी आपलं रुटीनचं वाटण, आपलं कांदा खोबरं, 2-3 हिरवे मिरच्या घेतल्या, 1 इंच असं अद्रक घेतलं आणि 7-8 अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि याचं वाटण करून आपण रश्श्यावाली भाजी करणार आहे। थोडंसं म्हणजे छोटा 1 चमचा असं तेल घालणार आहे आणि त्याच्यामध्ये हे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे सर्व बटाटे, शेवगा, फ्लावर, सोयाबीन हे सर्व रोस्टेड करणार आहे। थोडंसं मीठ घालते मी त्याच्यात, थोडंसं म्हणजे आपण जेवढं भाजीला घालतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं मीठ घालणार आहे आणि त्याची रोस्ट करणार आहे। 5 मिनिटं चांगलं रोस्टेड करायचं, त्याच्यातलं जेणेकरून सर्व पाणी ऑब्झर्व होईल तेलात आणि ते कोरडं झाले आहे। आता झाले 5 मिनिटं। आपण एका बाजूला भाजीसाठी कढई ठेवूया। हे 2 चमचे तेल आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। ही भाजी 4 माणसांना आरामात पुरू शकते। आपल्याला रश्श्यावाली भाजी करायची आहे। थोडंसं कमी केलं, तेल जरा जास्त झालं होतं। थोडंसं मोहरी टाकली आहे मी, थोडंसं जिरं टाकलं आहे, ही काश्मीरी लाल तिखट आहे आणि हा आपला कांदा खोबऱ्याचा काळा मसाला पण बोलू शकतो आपण। थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा, आणि जो मसाला कांदा खोबऱ्याचा जो मी मगाशी मसाला दाखवलेला तो मसाला टाकते मी आता। कधी पण रश्श्यावाली भाजी करताना गरम पाणी करायचं। मी ग्लासभर गरम पाणी केलेलं आहे। हे जे रोस्टेड केलं होतं फ्लावर, जे मिक्स भाज्या रोस्टेड केले होते, मी आता त्याच्यात टाकणार। मस्तपैकी मिक्स करून मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। जरा रश्शेवाली अशी आपल्याला भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो आपण। आता हे स्लो गॅसवर आपल्याला 5 मिनिटं शिजवायची। अशी पण रोस्टेड केल्यामुळे 50% ते शिजलेल्याची। आता ही भाजी झालेली आहे, त्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकते मी आणि ही भाजी आपली तयार। कशी वाटली नक्की सांगा।